नमस्कार मित्रांनो, कसे काय? आज नवीन ब्लॉग आहे. क्रिकेटला जाता आहे. तोंड्यात मॅच आहे, तिकडे जवळच आहे. जाता आहे सगळे आला आहे. रोहित आहे गाडीवर. सगळे आकाशनी वाट बघता आहे. आकाश गेलं तिकडे सूरजला आणू, त्याची वाट बघता आहे. प्रीतम एक नाही आलो आहे, बाकी सगळे आला आहे. आता निघू थोड्या वेळात. दाखवता ग्राउंडवर गेले की दाखवते बाकीचा सगळा. चला आता आलो आहे. प्रीतम पण आहे आणि बॉम्बे आता पण आलो आहे. निघू. बारके पण आलो आहे. कालना बॅटी घेऊन गेलेलो, बॅटी विसरून आले होते. आलेला आहे, पाय मोडला कसा तरी पण गाडी चालव बायको बघा. बायको बिको कोण काय घरात करून गाडी घेऊन आलाय. 4 दिवस बायको माहेरी त्याची मजा झाली आहे. मजा झाली. फिरकाय कसं गाडी घेऊन तो बघा. आता मॅचला आलोय आमच्या बरोबर बघू. आला आहे आता जरा ग्राउंड आहे. खंडाळ्याचा आयकॉन आहे. खंडाळ्यात ना आला बघा. रेस खंडाला बघा. तिकडे आमचा मोडके येतो चालत चालत. आमचं ओपनिंगचा सामना होतो. ओपनिंगचं उद्घाटन चालू होतं सगळं. नंतर टॉस घेतला. मी टॉस जिंकलो होतो बंड्या. आता टॉस जिंकून फिल्डिंग घेतला होता. तर फिल्डिंग झाली आहे आमची. टार्गेट जास्त नाही, 30च करायचं होतं. बॉलिंग चांगली आली होती एकदम. आता पाठोपाठ 2 विकेट पडतात. सुरुवात पण आउट होता कॅचीवर जाता आणि आता रुद्र पण कॅचीवर आउट होता. नंतर पाठोपाठ त्याच्या रुद्रच्या नंतर अथर्व उतरता. अथर्व पहिल्याच बॉलला चौकार मारता. नंतर दुसऱ्या बॉलला पण एक चौकार मारता. नंतर काय अथर्वची जास्त काय बॅटिंग चालत नाही. नंतर तिसऱ्या बॉलला लगेच आउट होता कॅच देऊन तो पण. नंतर अथर्वच्या पाठोपाठ प्रीतम पण आउट होता. आता सगळं रोहितच्या हातात आहे, कारण का 4 बॉल 7 रन हवे होते आणि रोहिताने एक षटकार मारून मॅच मस्त आणला होती पुढे. मस्त मारला होता, लांब एकदम आडत गेला होता. आणि डायरेक्ट आता 3 बॉल 1 हवं होतं. मग रोहित काय त्याच्या स्टाईलमध्ये सुकला शॉट मारला आणि मॅच जिंकून टाकला. पाठी डिक्लेअर होतो 1चं. त्यांना काय जास्त रिस्क नाही घेतला, डायरेक्ट पाठी मारला बॉल आणि मॅच जिंकून दिला.